नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 20 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या मित्रांनो लिपिक, शिपाई हमाल व ड्रायव्हर या पदासाठी असणारी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. त्यामधला मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 20 आहे. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो तुम्हाला चॅनलच्या आपल्या डॅशबोर्डमध्ये जाऊन मित्रांनो सविस्तर सर्व काही व्हिडिओ पाहायला मिळणार असतील, जे की मित्रांनो 100% तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सामान्य ज्ञान प्लस मराठी व्याकरण प्लस संगणकावर आधारितचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या लिपिक व शिपाई हमाल आणि ड्रायव्हर या तिन्हीसाठी मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट असणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमधला कोणताही प्रश्न मित्रांनो तुम्ही स्किप करू नका. तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओ आणि त्यामधून पाहू महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो पहा. भारतामध्ये मत अधिकारासाठी कोणता जो काही निकष आहे तो वापरला जातो? तर भारतामध्ये मत अधिकारासाठी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर मित्रांनो पर्याय ब, जे की वय हे जो आहे थोडक्यामध्ये निकष जो की वापरला जातो. तर भारतीय संविधानानुसार जी वयाची आपली अट ठेवलेली आहे, 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला जो आहे मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने मिझोरमला राज्याचा दर्जा देण्यात आला? तर मिझोरमला जो आहे तो राज्याचा दर्जा देण्यात आला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, 53वी. जो ती 53वी जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीमुळे मिझोरमला जो की राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर 53वा जी घटना दुरुस्ती आहे ती कधी झाली? जी काही 53वी घटना दुरुस्ती ती झाली आहे 1986 मध्ये. तर 1986 मध्ये झालेल्या 53व्या घटना दुरुस्तीला मिझोरमला जे की भारताचं 23वं तर 23वं जे की राज्य म्हणून जे आहे ते दर्जा मिळालेला आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की ड या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न तिसरा काय म्हणतो पहा. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर या ठिकाणी संयुक्त अधिवेशन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काय होणार असेल? जे की पर्याय नंबर सी, जे की लोकसभेचे सभापती. तर कलम 108 अन्वये जे आहे बोलवलेल्या जाणाऱ्या संयुक्त अधिवेशनाचं जे अध्यक्षपद आहे ते लोकसभेचे सभापती जे आहे थोडक्यामध्ये भूषवतात. म्हणून पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न चौथा काय म्हणतो पहा. या ठिकाणी खालीलपैकी राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो? तर हा प्रश्न तुमच्या शिपाई या पदासाठी जर फिक्स प्रश्न आहे, कारण का या लेवलचे प्रश्न तुम्हाला जे काही आपल्या शिपाई पदाला विचारतात. तर या ठिकाणी प्रश्न म्हटला तर राष्ट्रपतीला जे पदाची शपथ कोण देतो? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, सरन्यायाधीश. तर जे काही सध्याचे सरन्यायाधीश असतात ते जे आहे राष्ट्रपतीला पदांची शपथ जी आहे ते देत असतात. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, प्रश्न पाचवा काय म्हणतो. खालीलपैकी मंत्री परिषदेची नेमणूक कोण करतो? तर मंत्री परिषदेची नेमणूक जी आहे या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राष्ट्रपती हे जे आहे थोडक्यामध्ये करतात. तर पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मंत्रिमंडळातील इतर मंत्र्याची जी आहे ते नेमणूक करतात. म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी हे की उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला सहावा असा आहे, कोणती भाषा घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट नाही? तर समाविष्ट नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गुरुमुखी. तर जी गुरुमुखी भाषा आहे ती जे की घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये जे आहे ते समाविष्ट नाही. तर गुरुमुखी ही जी आहे भाषा नसून तर ही एक थोडक्यामध्ये लिपी आहे. काय आहे? तर ही लिपी आहे जी की भाषा नाही. संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये सध्या एकूण जे आहे संविधान अधिकृत जे की 22 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे, जे की समाविष्ट आहेत. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील सातवा प्रश्न काय म्हणतो. भारतात सर्वात प्रथम 352 कलमाअंतर्गत जी की 352व्या कलमाअंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी केव्हा जाहीर करण्यात आली? तर राष्ट्रीय आणीबाणी जी की केव्हा जाहीर करण्यात आली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1975 साली. तर या कलमा अंतर्गत जे आहे जे की अशांततेच्या कारणास्तव जे आहे थोडक्यामध्ये 25 जून कधी? तर 25 जून 1975 रोजी जे की तत्कालीन राष्ट्रपतींनी जे आहे आणीबाणी जाहीर केलेली होती. म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे मित्रांनो होणार असेल. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच
लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुकमध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. त्या विद्यार्थी मित्रांनी शिपाई किंवा लिपिक हमाल किंवा ड्रायव्हर या पदासाठी अर्ज केला असेल आणि त्यांनी आपली स्पेशली बॅच अजून जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो लगेच तुम्ही आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यामधून मित्रांनो तुम्ही संपूर्ण आपले टेस्ट सिरीज मित्रांनो व्हिडिओ कोर्सेस पाहून घ्या. 100% तुम्हाला या परीक्षेमध्ये मित्रांनो जो काही लाभ याचा होणारा असेल. आणि जेवढे काही मित्रांनो आपण मागील वर्षी जे काय पण PYQ पेपर्स होते ते देखील त्यामध्ये समाविष्ट करून दिलेले आहेत, जेणेकरून तुमची तयारी जी आहे जी की परफेक्ट होईल या उद्दिष्टाने मित्रांनो. तर लगेच डाउनलोड करा आणि मित्रांनो उत्तम तयारीला लागा. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पहा काय म्हणतो 8वा. केंद्र सूचीत कोणत्या विषयाचा समावेश होतो? तर केंद्र सूचीमध्ये कशाचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, पोस्ट. तर पोस्टाचा जो आहे जो की केंद्र सूचीमध्ये समाविष्ट होतो. तर जे पोस्ट, रेल्वे, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार आहेत हे केंद्र सूचीतील महत्त्वाचे विषय आहेत. पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 9वा प्रश्न. कायदेविषयक अधिकार कोणाच्या हाती असतात? तर कायदेविषयक अधिकार जे असतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की संसदेच्या हाती असतात. तर भारताची जी संसद आहे ती देशापुढे कायदे बनवण्याचे सर्वोच्च अधिकार बाळगते, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 10वा आपला. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात कशाचा समावेश होतो? तर कशाचा जो आहे तो समाविष्ट होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायाचं सी, जे की केंद्र, राज्य व समवर्ती सूची याचा जो आहे थोडक्यामध्ये समाविष्ट होतो. तर यात जे आहे अधिकार विभागण्यासाठी जे काही केंद्र, राज्य आणि समवर्ती आहेत अशा 3 सूच्या देखील दिलेल्या आहेत, म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला पुढील 11वा असा आहे. राज्यपाल पदासाठी किमान वय डॅश असावे? तर राज्यपाल पदासाठी वय किती लागतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 35 वर्ष एवढं जे आहे ते लागतं, जे की भारतीय संविधानानुसार. पर्यायाचं ब हे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा. संसदीय शासन पद्धती डॅश येथे विकसित झाली? तर याचे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की इंग्लंड या देशामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे की विकसित झालेली आहे. तर भारतीय संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार जो की ब्रिटनच्या म्हणजेच की इंग्लंड राज्यघटनेवरून जे आहे तो केलेला आहे. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 13वा प्रश्न. अध्यक्षीय शासन पद्धतीत डॅश हे कार्य प्रमुख असतात? जे की कोण प्रमुख असतं या ठिकाणी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, राष्ट्रपती हे जे आहे थोडक्यामध्ये प्रमुख असतात. त्यानंतरचा 14वा प्रश्न. मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कशाला जबाबदार असतं? तर मंत्रिमंडळ हे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लोकसभा याला जे आहे थोडक्यामध्ये जबाबदार जे आहे ते असतं. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 15वा काय म्हणतो पहा. लोकसभेची सदस्य संख्या ही संविधानानुसार जास्तीत जास्त किती असतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 552 ही जी आहे जास्तीत जास्त संख्या जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे, जे की मर्यादा ही त्याची शेवटची आहे. त्यानंतरचा आपला पुढील 16वा प्रश्न. भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही अस्तित्वात आहे भारतामध्ये? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की संसदीय लोकशाही या प्रकारची जी आहे भारतामध्ये जे की लोकशाही अस्तित्वात आहे. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जातात, कारण का अध्यक्षीय लोकशाही आणि या ठिकाणी संसदीय लोकशाही आहे, परंतु भारतामध्ये जी आहे ती आहे संसदीय लोकशाही आहे, अध्यक्षीय लोकशाही नाही किंवा इतर कोणत्याही पर्यायाची नाही. त्यामुळे पर्याय नंबर आपलं ए या ठिकाणी जे की उत्तर जे मित्रांनो होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 17वा असा आहे.
राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? किती वर्षाचा असतो राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, 6 वर्षाचा एवढा जो आहे तो असतो. त्यानंतरचा 18वा प्रश्न, राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅश इतकी असते, तर किती असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 250 एवढी जी आहे असतं. तर यापैकी जे 238 सदस्य असतात ते सदस्य जे आहे जे की निवडून येतात आणि जे 12 सदस्य आहेत तर 12 सदस्य हे राष्ट्रपतीद्वारे विशिष्ट किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामधील व्यक्ती जे आहे जे की राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे उत्तर थोडक्यामध्ये होणारं असेल. त्यानंतर 19वा प्रश्न आपला, भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतात. तर याचे उत्तर आहे जे की कोणत्या कलमान्वये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, कलम 75 अन्वये जे आहे थोडक्यामध्ये करतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 20वा प्रश्न असा आहे, उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 5 वर्षाचा जो की थोडक्यामध्ये असतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 21वा, किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवर नामनिर्देशित करतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं याचं जे की सी हे होणारा असेल, जे की 12 सदस्य हे करतात. जसं की आपण मी या प्रश्नामध्ये तुम्हाला याचं उत्तर सांगितलेलं आहे तेच या ठिकाणी याचं उत्तर जे की होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 22वा आपला पुढचा काय म्हणतो, भारतात डॅश प्रकारची लोकशाही आहे? तर कोण्या प्रकारची लोकशाही आहे भारतामध्ये? तर जे की मी वर सांगितलेलं आहे त्यापेक्षा याचं उत्तर थोडक्यामध्ये वेगळं येणार असेल. तर भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर याचं जे उत्तर होईल जे की पर्यायपैकी यापैकी नाही हे जे आहे ते होणारं असेल. कारण का भारतामध्ये जे की अप्रत्यक्ष लोकशाही आहे जी पर्यायामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत नाही. तर अप्रत्यक्ष म्हणजेच काय? जे की प्रतिनिधित्व, जे की आपण प्रतिनिधी निवडण्याचा आपल्याला परिपूर्ण भारतीय सुधारणा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे जे आहे अप्रत्यक्ष लोकशाही होणारी असेल. त्यानंतरचा प्रश्न 23 आपला, भारतीय जनता पक्षाची स्थापना कधी झाली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1980च्या दशकामध्ये जे की झालेली आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 24वा, भारताने कोणती शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 25वा, भारतात नागरिकांना माहितीचा अधिकार कधी देण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 2005 साली जो आहे आपल्याला RTI ॲक्ट म्हणजे की माहितीचा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे. पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणारं असेल. तर असे मित्रांनो आपले आजचे काही टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण स्पेशली पॉलिटी सेक्शन जे की GK GS मधले आपण कव्हर केले आहेत आणि 100% सांगतो मित्रांनो यामधला तुम्हाला कोणताही प्रश्न हा तुमच्या येत्या परीक्षेमध्ये मित्रांनो विचारला जाऊ शकण्याची दाट संभाव्यता आहे. ज्यामुळे तुम्ही या प्रश्न जे आहेत काळजीपूर्वक पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशली आपली अजूनही जर बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तिथून मित्रांनो सविस्तर बॅच आपली जॉईन करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.